दिलीपजी, मला हेच विचारायचं आहे, तुम्ही या मौदाचे नगराध्यक्ष आहे, तर आतापर्यंतच्या तुमच्या कार्यकाळात काय काय विकास इथे झालेला आहे? कोणत्या अशा मुख्य समस्या होत्या ज्या इथे तुम्ही पाहिल्या, ज्या पूर्ण झाल्यात, आणि फ्युचरमध्ये काय प्लॅन राहील विकासाला घेऊन? आमच्या कार्यकाळात मौदा नगरपंचायतमध्ये आम्ही 20 किमी लांबीच्या अंतराचा रस्ता, पावडदोना रस्ता, हा आता पूर्णत्वात आलेला काम आहे. तो एक मोठ्या प्रमाणावर म्हणजे दुसऱ्या शहराला जोडणारा रस्ता आहे मुख्य, त्याचे काम पूर्ण झालेले आहे. आणि आता दुसरा रस्ता म्हटलं तर केसलापूर पांधाल, म्हणजे मौदा शहरातून केसलापूरला अटॅच होणारा मुख्य रस्ता, याची निविदा प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. त्याही कामाला आता सुरुवात होणार आहे. त्यानंतर सर्वात मोठी समस्या होती शहरामध्ये किंवा अंडरग्राऊंड नाली, त्यामध्ये आम्ही 23 किमी लांबीच्या संपूर्ण गावामध्ये नाल्या अंडरग्राऊंड पॅक नाल्या बनवल्या. आणि लाईटची सोलर लाईट जे आहे, आता अंडरग्राऊंड केबल लाईन झाल्याने मोठ्या प्रमाणावर मौदा शहर अंधारात होता, तर आम्ही नवीन सोलर लाईट खरेदी करून सगळ्यांनी संपूर्ण गावात लावणेही चालू आहे. आणि त्या व्यतिरिक्त शहराची म्हणजे इंटेरियर डेकोरेटिव्ह बघून म्हणजे शहराचा लुक बदलवण्यासाठी आम्ही म्हणजे शहरातील मेन ओपन स्पेस म्हणजे गार्डनिंग डेव्हलप करणं चालू आहे, संपूर्ण ट्रॅक वगैरे येते. आणि त्यानंतर आम्ही राज्यामध्ये म्हणजे नागपूर डिव्हिजनमधून एक उत्कृष्ट नगरपंचायत म्हणून पहिला पारितोषिक नागपूर जिल्ह्यामधनं मारलेलं आहे. आता आमची या नंतरची तयारी राज्यातून आम्ही अव्वल नंबरवर कसे राहू याकडे आमचा प्रयत्न राहील. आम्ही त्या हिशोबाने लोकांना सेवा देण्याचा पूर्णपणे प्रयत्न करू. दिलीपजी, पाणी झालं, रस्ते झालं, पर्याप्त मात्रेत उपलब्ध आहेत का? पाणी, रस्ते आणि इलेक्ट्रिसिटी पर्याप्त मात्रेत आहे का पूर्ण गावात झाली? हो हो हो, संपूर्ण गावात झाले आहे. आणि आता आम्ही झाडे लावायची मोहीम पूर्णपणे म्हणजे मौदा शहर हा हिरवळीत कसा राहील याकडेही लक्ष चालू आहे. आता आम्ही 15,000 झाडे आणलेले आणि लावणी चालू सुद्धा आहे. दिलीपजी, गावामध्ये बेरोजगारी एक मुख्य समस्या राहते. नगरपंचायत मार्फत बेरोजगारांना रोजगार देण्यामार्फत काही प्लॅन्स आहे का? आम्ही म्हणजे ते कसं आहे, आजकाल आम्हाला स्वतःला ते तेवढे अधिकार नाही दिले, ते शासनाच नियुक्त करते. तरी आम्ही कंत्राटी कामगाराकडून जे टेंडर देतो त्यामध्ये आमच्या गावातील लोक लेडीज या किती प्रमाणावर घेतल्या जाईल त्याकडे आम्ही जोर देऊन त्या ठेकेदाराकडे त्यांना लावून देतो. आणि ते त्यांच्या कसं तरी इकडे तिकडे कामाला जाण्यापेक्षा रोजगार मिळून जाते त्यांना. दिलीपजी, गावामध्ये फॅक्टऱ्या किंवा छोटे छोटे उद्योगधंदे आले तर किती फायदा होऊ शकतो गावाला, आणि न येण्यामागचं काय मुख्य कारण वाटते? इकडे कुठेतरी शासनाचं दुर्लक्ष वाटते आहे का? शासनाचे दुर्लक्ष म्हणजे हेच आहे की बा त्या कंपनी मालक स्वतः जे आहे, मौदा हा शहरीकरण असल्यामुळे ते खेड्यागावाच्या हिशोबानं म्हणजे तो सर्वे नंबर त्या खेड्यामध्ये गेला पाहिजे बा, त्या हिशोबाने ते मॅनेज करून सनेन तिथं आपले उद्योग चालवतात. कारण की मौदा शहरात हे सुशिक्षित लोक असल्या कारणाने मोठ्या प्रमाणावर त्यांच्यावर ओझा पडू शकते आणि जनसुविधाही त्यांना देणं पडू शकते. म्हणून ते लोक आमच्या शहरातील एरियात घेतच नाही आमच्या बाउंड्रीमध्ये ते जागा. फक्त एक कंपनी आता प्रस्तावित झाली आहे, ते गोपाल स्नॅक्स म्हणून, तिच्या काम चालू आहे. दिलीपजी, अजून तुम्हाला तुमच्या कार्यकाळात असं काही काम राहिलं असेल की ज्याच्यात तुम्ही फोकस करून पूर्ण लक्ष वेधून घेणार असेल, असं काही राहिलं असेल? आमच्या गावात म्हणजे आता मोठ्या प्रमाणावर बाजाराची समस्या आहे. त्याकरिता आम्ही DPR मध्ये आरक्षणं मारलेली आहे आणि एक चांगला स्वच्छ सुंदर आणि चांगला मार्केट प्लसमध्ये शॉपिंग कॉम्प्लेक्स असे काही ठळक कामे आहेत जे आम्ही करायची इच्छा आहे आणि आम्ही करणार आहोत 1-1.5 वर्षामध्ये. दिलीपजी, खूप खूप धन्यवाद.